हवामान खात्याकडून अंदाज दिला गेलेला आहे, कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्या बघितलं तर सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तालुक्यामध्ये मोठ्या सरी सुरू आहेत। कापणीला आलेली भातशेती ही सगळी उद्ध्वस्त होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांना आहे। आज आणि उद्या हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। अधूनमधून पावसाच्या सरी बरसतायत आणि त्यामुळे शेतीत सुद्धा काहीसं पाणी साचलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे। पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी पाऊस पडला आणि त्यानंतरच कोकणामध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे कोकणातील प्रामुख्याने भात शेती ही जी आहे ती आता कापणीसाठी आलेली आहे आणि तिला आता वेळ होण्याची शक्यता आहे। आता भात कापणीचे आपण जो आहे तो इथे आपण उभे आहोत शेतकऱ्याच्या शेतावर आणि आपण पाहिलं की सध्या परिस्थिती हे भात आता तयार झालेला आहे आणि ऊन असेल तर हे भात कापणीला देखील येण्याची शक्यता आहे। सध्या 2-3 दिवसात कापणीला येईल, पण सध्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। मध्ये मोठ्या पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे हे कापणी आता सध्या करू शकत नाही, कारण येथे जो आहे तो या रोपांच्या खाली चिखल आहे आणि त्या चिखल असल्यामुळे कापणी ही शेतकरी आता सध्या करू शकत नाही। काही ठिकाणी बघितलं तर वारा आणि पावसामुळे हे भात आता काही पडलेलंच हे आपल्याला काही ठिकाणी दिसतं, त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान देखील होताना आपल्याला दिसतंय। एकंदरीत मग सध्या आपण कोकणाची परिस्थिती पाहिली तर येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी केलेलाच आहे आणि पुढील आणि एक दिवस हा येलो अलर्ट राहील। हवामान खात्याने सांगितले समुद्राला देखील उदान आहे आणि त्याच अनुषंगाने कोकणामध्ये आपण प्रामुख्याने जी भात शेती आहे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे। जर समजा पाऊस जोरात पडला तर भात शेती आहे ती कापणीला उशीर होऊ शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं देखील नुकसान होऊ शकतं। समजा पूर परिस्थिती निर्माण झाली तर भात शेती ही पाण्याखाली देखील जाऊ शकते, अशी एकंदरीत सध्याची परिस्थिती आपल्याला दिसत आहे। आणि कोकणामध्ये प्रामुख्याने शेतकरी आहे तो भात शेती करतो आणि आपण बघितलं की ह्या भाताच्या ज्या लोंब्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत, कापणीला आता तयार झालेल्या आहेत, त्यामुळे लवकरात कापणी शेतकरी करेल। पण हवामान खात्याचा असा जर अंदाज राहिला आणि पाऊस पडत राहिला तर हे भात कापणी आता उशिरा होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।